मित्र हो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रसंवादामध्ये पुन्हा एकदा स्वागत. मी ज्यावेळी उपनिषत्सु ही चित्रमालिका रंगवली त्यावेळी उपनिषदांतील संदर्भ घेऊन मी ही चित्रमालिका प्रदर्शित केली होती. उपनिषद हे वेदांतामध्ये येतात. यांची संख्या जवळजवळ 200च्या आसपास आहे. त्यातली काही 10-12 प्रमुख उपनिषदं भाषांतरित मी वाचली आणि त्यावेळी गुरु आणि शिष्य ह्यांचा ज्ञानमार्गातील जो संवाद होत असतो तो संवाद म्हणजे उपनिषद आहेत. उपनिषद या शब्दाचाच अर्थ असा की गुरुच्या जवळ खाली बसणे, म्हणजे सानिध्यामध्ये ज्ञानाचं जे आदान प्रदान होत असतं ते उपनिषदांद्वारे आपल्यासमोर आलेलं आहे. कठोपनिषदामध्ये बुद्धी, आत्मा, आपलं शरीर आणि मन यांचं जे नातं आहे हे स्पष्ट करण्याकरता गुरु आपल्याला शिष्याला सांगत असतात की आपलं शरीर हे रथासारखं आहे आणि या शरीररूपी रथाला 5 इंद्रियांचे अश्व जोडलेले आहेत. आपली इंद्रिय म्हणजे ही अश्व आहेत आणि या अश्वाचे जे लगाम आहेत ते म्हणजे या इंद्रियांकडून मिळणारं ज्ञान किंवा इंद्रियाला जोडलं गेलेलं मन आहे. परंतु एक लक्षात घ्या, हे जरी असलं तरी या रथाचा सारथी जो आहे ना तो बुद्धी आहे, विचार आहे, तर्क आहे. आपल्याकडे साहजिकच आपण काही विचार भेद ऐकत आलेलो आहोत की आपल्या संस्कृतीतलं वेदपुराणातलं ज्ञान म्हणजे हे बुद्धिप्रामाण्यवादी नाही आहे, हे पोथीवाक्य प्रमाण आहे किंवा गुरुडम चालवलेलं गुरुवाक्य प्रमाण आहे असं समजलं जातं. परंतु 5000 वर्षापूर्वीच्या या कठोपनिषदामध्ये बुद्धीला सारथी म्हटलेलं आहे. कुठलीही गोष्ट विचार केल्याशिवाय ॲक्सेप्ट करायची नाही अशा प्रकारची ताकीद देणारा हा विषय आहे. आणि लक्षात घ्या की इंद्रियांना अश्व म्हटलं आहे. ताकदवान आहेत ते, त्यांचे आवडते विषय आहेत ना त्या दिशेने ते दौडत जाणार आहेत. आपल्याकडे अश्वशक्ती जी मोजण्याचं परिमाण आहे हे किती प्राचीन आहे, जे आजही वापरलं जातं. एक जाता जाता आला संदर्भ म्हणून सांगतोय की हत्ती ताकदवान आहे म्हणून हॉर्स पॉवरच्या ऐवजी एलिफंट पॉवर असं कुठेही म्हणत नाहीत. ही अश्वशक्ती गतीची असते आणि ताकदीची पण असते. म्हणून या अश्वाची उपमा या इंद्रियानं दिलेली आहे आणि त्या इंद्रियांच्या मागे लगाम जो आहे ना तो मन आहे. त्या इंद्रियांचे जे आवडते विषय आहेत ना त्या ठिकाणी दौडत जाईल ते, परंतु ते लगाम आणि त्याबरोबर असलेला रथसुद्धा हा त्या अश्वांबरोबर जाणार आहे. परंतु बुद्धी याचा सारथी आहे. मनामध्ये संकल्पना तयार झाली. जवळजवळ 5 फूट बाय 8 फुटाचं लांबीचं हे चित्र आहे, ओरिजिनल तैल रंगातलं. या चित्रामध्ये चाकामध्येच मी तो माणूस दाखवलेला, म्हणजे आपलं शरीर चाक जसं फिरत राहतं ना, गतिमान असतं ना, तसं आपलं शरीरसुद्धा गतिमान होत राहतं. कुठे गतिमान होत असतं? जिथं हे अश्व घेऊन जाईल तिकडे. आणि हे अश्व कोण आहेत? तर ती इंद्रिय आहेत. आणि बुद्धी किंवा आत्मा जो आहे हा त्याचा सारथी आहे. तो स्व जो आहे ना तो सारथी आहे. त्याने विचार करायचा आहे, लगाम त्याच्या हातात असेल. फार सुंदर संकल्पना आहे. हे चित्र पूर्ण झालं त्यावेळी
आपल्याकडेच असलेले संत साहित्याचा आणि उपनिषदांचा अभ्यास असलेले एक महान विचारवंत होते, ते म्हणजे वामनराव देशपांडे. त्यावेळी चित्र पूर्ण झाल्यानंतर मी त्यांना बोलवलं होतं. ते चित्र पाहिलं आणि त्याच्यापुढे ते पाहत उभे राहिले आणि मागे वळून त्याने मला विचारलं की कामत, तुम्हाला या इंद्रियांचा क्रम कसा काय आठवला, तो तुम्ही कुठे वाचला? म्हटलं काहीच कल्पना नाही, पण 5 इंद्रिय मला माहिती आहेत आणि ती 5 इंद्रिय म्हणून मी ते 4 अश्वांचे चेहरे अशा प्रकारे घेतलेत की पहिल्यांदी नजर आहे, दृष्टी आहे, डोळ्याला महत्त्व दिलं आहे. त्याच्यानंतर घ्राण आहे, म्हणजे सुगंध गंध घेणारा अवयव आहे. आणि त्याच्यानंतर कान आहेत, ध्वनी ह्याचा आनंद किंवा त्याचं ज्ञान घेणारा अवयव आहे. आणि शेवटचं घेतलं जिव्हा, आणि संपूर्ण शरीर अश्वाचं दाखवलं की जे स्पर्शासाठी आहे. तेव्हा ते म्हणाले की ते ठीक आहे, परंतु हा तुम्ही क्रम कुठे वाचला, त्याच्यात असा क्रम सांगितला आहे का? म्हटलं मी त्याचा विचार केला नाही. तेव्हा ते हसले आणि म्हणाले की पहिली 3 जी इंद्रिय आहेत ना, त्याचे विषय लांब असतात. म्हणजे दृष्टी जे काही पाहत असते ते दृश्य लांब असतं. त्याच्यानंतर गंध नाकापासून कितीतरी लांब असतो. आणि तसंच कान, ध्वनी हा सुद्धा लांब असतो. जिव्हा आणि स्पर्श हे 2 अवयव असे आहेत की जोपर्यंत त्यांचा विषयांचा स्पर्श होत नाही तोपर्यंत तो विकार जडत नाही. आणि म्हणून ज्ञानमार्गामध्ये, योग साधनेमध्ये जिव्हा आणि स्पर्श ह्याच्यावरती अंकुश किंवा मर्यादा ठेवणं फार महत्त्वाचं समजलं जातं. कारण जिव्हा हीच सर्वात जास्त आपल्याला विकाराकडे ओढत नेते. स्पर्श हा सुद्धा विकार वाईट मार्गाकडे नेऊ शकतो. म्हणून खाण्यावरती मर्यादा योग साधनेत ठेवायला लागतात. त्याचप्रमाणे एकांत पण सांभाळावा लागतो, तो म्हणजे आपला स्पर्श ज्ञानाला मर्यादित करण्यासाठी. हे सर्व सांगण्याचा उद्देश त्यांचा एवढाच होता की तुम्हाला कल्पना नसतानाही एखाद्या चांगल्या विषयावरती चांगल्या गोष्टीवरती चिंतन करून तुम्ही कामासाठी स्वतःला वाहून घेता, ही सुद्धा तुमची एक तपश्चर्या असते. आणि तपस्या आणि साधना ही मनापासून ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी या निसर्गात दडलेल्या ज्या चांगल्या शक्ती आहेत ह्या तुम्हाला मदत करायला लागतात. कामत इथं माऊली काम करते. त्यांनी विठ्ठलाला किंवा ज्ञानदेवाला माऊली असं म्हटलं आहे. म्हणजे ज्ञान जे असतं ना, हे ज्ञान स्वतःहून माऊली होऊन तुम्हाला प्रोत्साहित करतं. मित्र हो, असं चित्र तयार होत असतं. त्यावेळी चित्र पूर्ण झाल्यानंतर मलाही आश्चर्य वाटतं, हे असं कसं झालं. कारण चित्र हे केवळ मनामध्ये आलेली कल्पना मूर्त रूपात साकार होते एवढीच कृती नसते. तर आपण जे काही तप केलेलं असतं, आपण जी काही साधना केलेली असते, ती सुद्धा ऊर्जा, अधिक ऊर्जा घेऊन तुमच्याकडून काम करवून घेते. मी आध्यात्मिक क्षेत्रातला कुठलाही चमत्कार जरी अनुभवलेला नसला तरी कलेच्या साधनेमध्ये सुद्धा असं स्वतःहून आपल्याला नकळत घडलेली गोष्ट पाहतो, त्यावेळी आपणच आपल्या कलाकृतीला नतमस्तक होतो. अशा प्रकारची भावना आपल्या साधनेमधून पण मिळते. आणि या साधनेमधून मिळालेलं जे फळ आहे ते म्हणजे हे चित्र आहे. आणि फळ हे कधीही एकट्याने घ्यायचं नसतं, ते वितरित करायचं असतं. ह्याच उद्देशाने हे चित्र मी आज तुमच्यासमोर मांडलं आहे. अशाच आणखी काही चित्रांना आपण समजून घेण्यासाठी, संवाद करण्यासाठी पुन्हा भेटू. नमस्कार.